कसं फ्रेश बातमीपत्र फ्रेश अँड फास्ट। मुंबईमध्ये वॉटर मेट्रो प्रकल्पाचे काम लवकर सुरू करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश। वॉटर मेट्रोचा विकास आराखडा 3 महिन्याच्या आत सादर करण्याच्या दिल्या सूचना। सखल भागात पाणी साचणार नाही याची केडीएमसीकडून दक्षता। शहर अभियंता अनिता परदेशी यांची माहिती। पुणे जिल्ह्यातील सर्व धोकादायक पूल पाडण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग। कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता। अनेक ठिकाणी पूरस्थिती। 3ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी। मान्सूननं आज पूर्ण महाराष्ट्र व्यापला। विदर्भाचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यात पाऊस। मुंबई, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वदूर पावसाला सुरुवात। कोल्हापूर महानगरपालिकेच्या बहुप्रतीक्षित हद्दवाढी संदर्भात मुंबईमध्ये आज महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्ह्यातील महायुतीचे मंत्री आणि आमदार हद्दवाढीच्या प्रस्तावावर करणार चर्चा। नंदुरबारच्या नवापूर शहरातील ब्रिटिशकालीन पुलाची दुरावस्था। गुजरात महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या या पुलाकडे नगर परिषद बांधकाम विभागाचं दुर्लक्ष। नंदुरबारमध्ये शेतामध्ये असलेल्या उघड्या विद्युत रोहित्री आणि लोंबकळणाऱ्या वीज तारांचा प्रश्न ऐरणीवर। शेतकऱ्यांना विजेचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यता। जालन्याच्या भोकरदनमध्ये विजेच्या धक्क्यानं 8 वर्षीय मुलाचा मृत्यू। घराच्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेलेल्या तात्पुरत्या वीज जोडणीचा धक्का लागल्यानं मृत्यू। मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्टेशनच्या सबवेमध्ये शिरलं पाणी। नागरिकांना पावसाच्या पाण्यातून वाट काढण्याची वेळ। रत्नागिरीच्या चिपळूणचा सवतसडा धबधबा पूर्ण क्षमतेनं भरला। नेत्रसुखद दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सुखद दृश्य। अतिवृष्टीमुळे सावधानता बाळगण्याची मात्र गरज। रायगडच्या रोहात मुसळधार पावसाची हजेरी। कुंडलिका नदी आणि नागोठणे येथील अंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। दोनही नद्यांनी इशारा पातळीजवळ। सध्या स्थितीला दोनही पुलांवरून वाहतूक सुरळीत। कल्याण पश्चिम येथील गोविंदवाडी परिसरात नाल्याचं पाणी लोकांच्या घरामध्ये शिरलं। नालेसफाई न झाल्यानं पाणी घरात शिरल्याचा नागरिकांचा आरोप। मुसळधार पावसामुळे बदलापूरमधील उल्हास नदीची पाणी पातळीमध्ये वाढ। नदीवरील चौपाटींच्या पायऱ्या पाण्याखाली। कर्जत तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पावसामुळे भिंत कोसळून वाहनांचं नुकसान। नवी मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू। पावसामुळे वाशी प्लाझा येथे भिंत खचली। अंधेरी पूर्वेकडील ओल्ड नगरदास रोडवर असलेल्या महापालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या 700 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात। शाळेची इमारत 60 वर्ष जुनी असून भिंतीला तडे। आमदार मुरजी पटेल यांनी केली शाळेची पाहणी। कोल्हापूरमधल्या राधानगरीत पावसाचा जोर वाढला। राधानगरीमधल्या मौजे चौके गावातील पूल वाहून गेला। पूल वाहून गेल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेली। डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातून परशुराम घाटातील गॅबियन वॉल ढासळण्याची भीती। मुंबई गोवा महामार्गावर पीरलोटे येथे उड्डाणपुलाला तडे। परशुराम घाटाच्या आरंभिक उड्डाणपुलाचं गोव्याकडे जाणाऱ्या बाजूला गेला तडा। वाहनं रस्त्यावर जपून चालवण्याची गरज। अमरावतीच्या मेळघाटमध्ये 118 ब्रिटिशकालीन पूल 100 वर्षांचे। यातील 20 पेक्षा अधिक पूल वाहतुकीमध्ये धोकादायक। अनेक ठिकाणी मेळघाटमधील पूल तुटून असल्यानं बॅनरबाजी। गुहागर विजापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद। माझेगाव नजीक मार्गावर पावसाचं पाणी आल्यानं वाहतूक बंद। हलकी वाहनं पर्यायी मार्गावरून वळवली तर अवजड वाहनांसाठी मार्ग पूर्णपणे बंद। कणकवली आचरा मार्गावरून वाहतूक सुरू। तब्बल 6 तासांनंतर वाहतूक सुरू। या मार्गावर नदीचं पाणी आल्यामुळे वाहतूक होती बंद। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे भिवंडी शहरातील अनेक सखल भागांमध्ये साचलं पाणी। मुंबईसह मुंबई उपनगरामध्ये पावसाची उसंत। काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी साचलं होतं पाणी। पावसामुळे रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील महाजन बाजारपेठेमध्ये पावसाचं थैमान। बाजारपेठ, दुकानांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरल्यानं साहित्याचं मोठं नुकसान। सांगलीतील येरळा नदीत वाहून जाणाऱ्या 15 ते 20 मेंढ्यांसह मेंढपाळाला वाचवण्यात यश। पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याच्या प्रयत्नात घडली घटना।
संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचं अहिल्यानगर जिल्ह्यातील पारेगावात जल्लोषात स्वागत. लेझिम पथक, पारंपरिक वाद्य, वेशभूषा करून गावकरी आणि विद्यार्थ्यांनी केलं पालखीचं स्वागत. कोल्हापूरच्या आजऱ्यातील नवदाम्पत्याचा गॅस लिकेजमुळे गुदमरून मृत्यू. महिनाभरापूर्वीच झाला होता विवाह. वाढदिवस साजरा करण्यासाठी पैशांची गरज असल्याने एकाची हत्या. शिर्डीतील धक्कादायक अशी घटना. 7 अल्पवयीन मुलांनी 42 वर्षीय व्यक्तीची हत्या करून मोबाईल विकून साजरी केली पार्टी. कोल्हापूर सांगली मार्गावर खासगी बसची टेम्पोला धडक. स्टिअरिंग अचानक लॉक झाल्यानं अपघात घडल्याची माहिती. अपघातात टेम्पो चालक किरकोळ जखमी. विरारमध्ये महावितरणाची चालू रोड लाईन तुटून भीषण स्फोट. कोपरी नाका परिसरामध्ये घडली घटना. घटनेमुळे नागरिकांची पळापळ. बीड जिल्ह्यातील महावर्गमधले मृत्यूचे सापळे. 6 महिन्यांमध्ये 186 जणांचा मृत्यू. शेकडो जणांना कायमस्वरूपी अपंगत्व. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. नाशिकच्या उपनगर नाका सिग्नल येथे बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. दोघांचा मृत्यू. तुळजापूर नागपूरमध्ये महामार्गावर शिरपूर येथे ट्रकची दुचाकीला धडक. अल्लीपूरचे 2 युवकांचा जागीच मृत्यू. प्रफुल्ल केटी आणि समीर रेंडे अशी अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावं. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात भीषण अपघात. पिकअप वाहनाचे ब्रेक फेल झाल्यानं 22 शेतकरी जखमी. बियाणं आणि खत खरेदी करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्याच्या वाहनांचा अपघात. जळगावमधील आकाशवाणी चौकात 2 टँकरची समोरासमोर धडक. चालकाला अचानक डुलकी लागल्यानं अपघात झाल्याची माहिती. पुण्यामध्ये चांदणी चौकात अपघात. खासगी बसवर समोरच्या बाजूचे मोठं नुकसान. तेलगळतीमुळे ट्रकचाही अपघात. बीडच्या परईमध्ये राखेची वाहतूक करणारा हायवा डिव्हायडर वर धडकून अपघात. दुचाकी चालक यामध्ये थोडक्यात बसवला. परईच्या रस्त्यावर राख वाहतूक करणाऱ्या वाहनांची दहशत. इंदापूरमध्ये ऊसतोड कामगारांच्या नावाखाली 6 लाखांची फसवणूक. पुण्याच्या इंदापूर तालुक्यात ऊसतोड कामगारांच्या पुरवठ्याच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस. जातनिहाय जनगणनेची अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी. जनगणना डिजिटल पद्धतीनं आता होणार. टेरर फंडिंगशिवाय पहलगाममधील दहशतवादी हल्ला घडू शकत नाही. FATFचं पाकिस्तानला फटकारलं. पाककडूनच दहशतवाद्यांना फंडिंग होत असल्याचा दावा. इस्रायलचे पुन्हा इराणवर हवाई हल्ले. तेहरानमध्ये न्यूज चॅनलच्या इमारतीवर डागलं मिसाईल. लाईव्ह शो करणारी अँकर यामध्ये थोडक्यात बचावली. माजी भारतीय फिरकी गोलंदाज अश्विन तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये दुसऱ्यांदा वादात. अश्विनवर मदुराई पॅन्थर्स संघाकडून बॉल टेम्परिंगचा आरोप. भारतीय क्रिकेटपटू आवेश खानवर आज पार पडणार शस्त्रक्रिया. आवेश गेल्या काही महिन्यांपासून गुडघ्याच्या दुखापतीनं त्रस्त. महिला वनडे विश्वचषक स्पर्धेला 30 सप्टेंबरपासून होणार सुरुवात. स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर. कोलंबोमध्ये 5 ऑक्टोबरला रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना. आमिर खानच्या आगामी सितारे जमीन पर सिनेमाचं गुड फॉर नथिंग हे गाणं रिलीज. गुड फॉर नथिंगला आमिरच्या चाहत्यांकडून सिनेरसिकांकडून चांगला प्रतिसाद. अभिनेता KK मेनन यांच्या स्पेशल ऑप्स या वेबसिरीजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला. 11 जुलैपासून जिओ हॉटस्टारवर दिसणार वेबसिरीज. धनुष, रश्मिका मंदना आणि नागार्जुन अशी तगडी स्टारकास्ट असलेला कुबेरचा ट्रेलर नुकताच रिलीज. हिंदी, तामिळ आणि तेलुगू या 3 भाषांमध्ये हा ट्रेलर रिलीज.